नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड 2024 साठी. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी 2023 मध्ये खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत, म्हणूनच त्यांना आपण 2024 साठी कन्सिडर करणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, म्हणजेच तुम्हाला असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती पाहता येतील. आजच्या व्हिडिओमधील स्मॉल कॅप फंड पाहण्या अगोदर स्मॉल कॅप फंड कशा प्रकारे रिटर्न देतात त्याचं एक उदाहरण पाहूयात. हा आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, ज्याच्यामध्ये SIP अमाउंट आहे 5000. 2018 मध्ये म्हणजे 24/12/2018 मध्ये स्टार्ट केलेला आहे आणि एंड डेट आहे 27/12, म्हणजे 5 वर्षाचा पिरियड आहे आणि याची 27 तारखेलाच सेल केलेली आहे अमाऊंट. टोटल अमाऊंट जी मी 5000 इन्व्हेस्ट केलेली आहे मंथली, त्याची टोटल अमाऊंट 5 वर्षामध्ये होते 3,05,000 रुपये आणि सेल अमाऊंट आहे माझी 7,54,000. म्हणजेच एवढ्या अमाऊंटला मी आज जेवढी काही इन्व्हेस्टमेंट होती ती मी माझी विकली आणि त्याची एवढी अमाऊंट मला मिळाली आहे 7,54,000. याच्यामध्ये मला प्रॉफिट किती झालेला आहे 4,49,000. म्हणजेच मोठा आपण पकडूयात 4,50,000 रुपये मला यातनं प्रॉफिट मिळालेला आहे. तर ओव्हरऑल माझी अमाऊंट जी आहे ती 7,54,000 माझ्या अकाउंटला जमा होणार जर मी आजच्या डेटला ही सेल केले तर. म्हणजे एवढे चांगले रिटर्न हे स्मॉल कॅप फंड देतात. आणि जर तुम्ही ॲन्युअली रिटर्न बघितला तर 37% हे स्मॉल कॅप फंड तुम्हाला रिटर्न देतात. डबल तर झालेत माझे आणि त्यापेक्षाही जास्त पैसे मला मिळालेत. आणि हा जो ग्राफ तुम्हाला दिसतोय तो आहे मी माझी इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे आणि माझी व्हॅल्यू कशी इन्क्रीज होत गेली आहे. तर इथे पहा, हे स्टार्टिंगला बरोबर चाललेलं आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला त्यावेळेस माझी व्हॅल्यू जी आहे ती थोडी मायनसमध्ये गेली, पण 2021 नंतर आत्तापर्यंत टोटल जी काही व्हॅल्यू आहे ती पहा इन्क्रीजच होत गेली आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अशाच प्रकारचे रिटर्न देणारे फंड सिलेक्ट केलेले आहेत, तर ते पाहूयात. आजच्या व्हिडिओतील पहिला स्मॉल कॅप फंड आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, ज्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 41,000 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न पहा 50% रिटर्न देतोय, दुसऱ्या वर्षी 28%, तिसऱ्या वर्षी 41% आणि 5 वर्षात हा फंड तुम्हाला 28% रिटर्न देणार आहे. म्हणजे एवढा चांगला हा फंड काम करतो. त्यानंतरचा फंड आहे HDFC स्मॉल कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 25,000 करोड. पहिल्या वर्षी 45% रिटर्न आहे, दुसऱ्या वर्षी 24%, तिसऱ्या वर्षी 36% आणि 5व्या वर्षी 22% रिटर्न तुम्हाला हा फंड देतोय. यानंतरचा फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. 22,000 करोड फंड व्हॅल्यू आहे. 25% पहिल्या वर्षी रिटर्न देतोय, 2 वर्षांमध्ये रिटर्न देणार 18%, 3 वर्षात 27% आणि 5 वर्षात 23%. म्हणजे ओव्हरऑल जर 5 वर्षाचा पिरियड आपण कन्सिडर केला तर हा तुम्हाला खूप चांगले रिटर्न देतोय. 23% म्हणजे खूप चांगले रिटर्न आहेत. त्यानंतरचा फंड आहे कोटक स्मॉल कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 13,000 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न देतो 35%, दुसऱ्या वर्षी 16%, तिसऱ्या वर्षी 31% आणि 5व्या वर्षी 26% रिटर्न हा फंड देतोय. हा फंडसुद्धा स्मॉल कॅप फंडमधील सगळ्यात चांगला फंड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये माझं कुठलंही बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नाही. हे फक्त मी तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी सांगतोय. इन फ्युचर जर तुम्हाला कधी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या फंडचा विचार तुम्ही करू शकता. यानंतरचा फंड आहे DSP स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. 13,000 करोड फंड व्हॅल्यू आहे. एका वर्षामध्ये 42% रिटर्न देतोय, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 32% आणि 5 वर्षामध्ये 25% रिटर्न हा फंड देतोय. स्मॉल कॅप फंडबद्दल मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस फंड मॅनेजर स्मॉल कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ह्या स्मॉल कंपनी खूप ॲग्रेसिव्हली आपला बिझनेस पुढे एक्सपांड करण्याचं काम करतात. पण मध्येच गव्हर्नमेंटने एखादा प्लॅन चेंज केला, एखादा रूल चेंज केला किंवा अमेरिकन मार्केटमध्ये काहीतरी चेंजेस झाले किंवा इंडियन मार्केटमध्ये काही चेंजेस झाले, निवडणुका आल्या किंवा कोविडसारखा असा आजार आला ज्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये खूप सारे वरखाली बदलाव होतात, त्यावेळेस या कंपन्यांचे शेअर्स खूप झपाट्याने खाली पडतात. पण जेव्हा मार्केट स्टेबल असतं त्यावेळेस या कंपन्यांचे शेअर्स खूप झपाट्याने वाढतात आणि जेव्हा झपाट्याने वाढतात त्यावेळेस स्मॉल कॅप फंडमधली तुमची इन्व्हेस्टमेंट खूप फास्टपणे ग्रो होते. म्हणूनच स्मॉल कॅप फंडला जास्त रिस्कवाला फंड म्हटलं जातं.
म्हणजेच जर तुम्ही स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही हाय रिस्क फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय. त्यामुळे आपली रिस्क किती आहे त्या हिशोबानेच तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. यानंतरचा फंड आहे HSBC स्मॉल कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 12,700 करोड. पहिल्या वर्षी 47% रिटर्न आहेत, दुसऱ्या वर्षी 23%, तिसऱ्या वर्षी 38% आणि पाचव्या वर्षी 23% रिटर्न हा फंड तुम्हाला देतोय. यानंतरचा फंड आहे क्वांट स्मॉल कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 11,200 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहे 48%, दुसऱ्या वर्षी 28%, तिसऱ्या वर्षी 45% आणि पाचव्या वर्षी 32% रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. आणि या सेगमेंटमध्ये 5 वर्षात 32% म्हणजे खूप चांगले रिटर्न तुम्हाला हा फंड देणार आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड सिलेक्ट केलेले आहेत ते तुम्हाला 5 वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न म्हणजे 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारे आहेत. यानंतरचा फंड आहे फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 10,700 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहे 53%, दुसऱ्या वर्षी 27%, तिसऱ्या वर्षी 36% आणि पाचव्या वर्षी 23% रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. खूप चांगला फंड आहे. यानंतरचा फंड आहे टाटाचा. या फंडचं नाव आहे टाटा स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 6,300 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहेत 35%, दुसऱ्या वर्षी 22%, तिसऱ्या वर्षी 36% आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला हा फंड 26% रिटर्न देतो. यानंतरचा फंड आहे इन्व्हेस्को इंडिया स्मॉलर कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 3,200 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न देतो 45%, दुसऱ्या वर्षी 22%, तिसऱ्या वर्षी 33% आणि त्यानंतर पाचव्या वर्षी म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न देणार आहे हा 25%. म्हणजे एवढे चांगले रिटर्न हा फंड तुम्हाला देतो आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 स्मॉल कॅप फंडबद्दलची माहिती सांगितलेली आहेत आणि ही त्यांची नावं आहेत. जर तुम्हाला इन फ्युचर कधी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या फंडचा नक्की विचार करा. अशा प्रकारच्या स्मॉल कॅप फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 5 वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न मिळतात आहेत. या केस स्टडीचं एक्झाम्पल आपण घेऊयात. जर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं लोन असेल आणि ते जर लोन तुम्हाला लवकरात लवकर फेडायचं आहे, लवकरात लवकर रिपे करून तुम्हाला त्यातून मुक्त व्हायचं आहे, तर SIP हा एक चांगला पर्याय आहे त्यासाठी. म्हणजेच काय तर तुम्ही तुमचं जे काही लोन चालू आहे त्याबरोबर एक तुम्ही 5,000ची SIP सुरू करा. 5 वर्षात तीच SIP तुम्हाला 7.5 लाख रुपये मिळवून देते. तर हे 7.5 लाख रुपये काय करायचं आहे तुम्हाला, तुमचं जे काही लोन चालू आहे ना त्यामध्ये हे 7.5 लाख रुपये रिपे करा. आणि जे तुम्ही 15 वर्षामध्ये भरणार होतात ते तुमचं 5 वर्षामध्ये 7.5 लाख रुपये भरून झालेले आहेत. स्मॉल कॅप फंड खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देतो आणि म्युच्युअल फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमची कधीही वाया जाणार नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन पण ऑन करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ हवा असेल एखाद्या टॉपिकवरती तर टॉपिकसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.